नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा कवी लोकनाथ यशवंत यांच्या पर्यावरण नावाच्या कवितेच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. कवी लोकनाथ यशवंत हे 1990 नंतरचे एक अत्यंत महत्त्वाचे असे कवी मानले जातात आणि ते समकालीन कवितेमधले एक प्रतिष्ठित असं कवितेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रामधलं नाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेचे विषय वरवर वाटले तर ते अगदी साधे तुम्हाला दिसतात, पण त्या विषयाची गंभीरता मात्र फार आहे. मग तडजोडसारखी कविता असेल, हे जीवन सुंदर आहे सारखी कविता असेल, एका वृक्षाची गोष्ट नावाची कविता असेल, अशा अनेक कविता आपण पाहिल्या की त्यांच्या कवितेचा विषय हा साधा असलेला तुम्हाला दिसतो. सरळ सोट अशा छोटेखानी पद्धतीनं त्यांच्या ह्या अनेक कविता येताना तुम्हाला दिसतात. पण आशयाच्या पातळीवरती जर आपण या कवितेच्या अंतरंगामध्ये जाऊन त्याचं चिंतन केलं तर मग तुमच्या असं लक्षात येईल की कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता किती आशयघन पातळीवरच्या आहेत. माणसांच्या बाह्यवर्तनाबद्दल तर त्यांची कविता बोलतेच, पण माणसाच्या मनात दडलेल्या एका हिंस्र मानसिकतेबद्दल सुद्धा ही कविता बोलताना तुम्हाला दिसते आणि म्हणून त्यांच्या अनेक कवितांचे विषय हे अत्यंत संवेदनशील पातळीवरती आहेत. स्वतः कवी अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जीवन जगणारा आहे हे त्यांच्या अनेक कवितांच्या माध्यमातून दिसून येतं. त्यातली पर्यावरण नावाची ही एक कविता आहे. यापूर्वी आपण राग नावाची एक कविता पाहिलेली होती की त्या कवितेमध्ये सुद्धा या कवीच्या ठिकाणी असणारी संवेदनशीलता व्यक्त झालेली आपण पाहिलेली आहे. की एका आदिवासी मुलांच्या कुपोषणाने बळी जात असताना एका डॉक्टर मित्राजवळ तो त्या संदर्भामध्ये चर्चा करतो आणि चर्चा करत असताना मग औपचारिक चर्चेमधून त्या डॉक्टरांच्या मनामध्ये दडलेली जी काही भावना आहे ती फाट करून अशी व्यक्त होते आणि त्यावेळेला हाही कवी त्यांना एक तुमच्याच घरामध्ये त्या कुपोषित बालकांना आणून ठेवतो असं चर्चेच्या ओघामध्ये बोलून जातो. पण त्यांचे ते अगदी जवळचे नातेसंबंध असणारे डॉक्टर मात्र नंतर त्यांच्यावर बोलायचे टाळतात. याबद्दल या कवीला वाईट वाटतं. अशा स्वरूपाची सुद्धा एक कविता आपण पाहिली. तर हा संवेदनशील पातळीवरती नातं जपत जाणारा हा कवी आहे आणि मग या कवीला व्यक्तिगत पातळीवरती अनेक ठिकाणी मग ती कुपोषित बालकांच्या संदर्भामध्ये चर्चा करताना असो किंवा लग्न समारंभाच्या शेवटच्या क्षणी वासंती आजीसारख्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर ती माणसं कृत्रिमपणाने वागताना असो किंवा एखाद्या झाडाला बोन्साय करून ठेवल्यानंतर तेच रोपटं एखादा मित्र त्यांना प्रेमानं समर्पित करतो त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचारांचं घोंगावणं असो, या झाडाला सुद्धा तो पूर्णपणाने वाढू देतो, तो आपल्या अंगणामध्ये लावतो, अशा पद्धतीने त्या कवितेमध्ये चित्रण येताना दिसतं. तर ह्या अशा सगळ्या कवितांच्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एक संवेदनशील पातळीवरती नातं जपणारा, एका संवेदनशीलतेच्या मानवतेच्या अंगानं सगळ्या समाजव्यवस्थेकडे पाहणारा हा कवी आहे. आणि आजच्या काळामध्ये अशी कविता येणं ही नितांत निकडीची गरज बनलेली आहे असं तुमच्या लक्षात येईल. कारण हे एका बाजूला एक यांत्रिक युग, स्पर्धेचं युग, कुणाला स्वतःबद्दल नीट विचार करायला वेळ नाही तर मग दुसऱ्यांच्याबद्दलच्या आस्था, प्रेम, जिव्हाळा जपण्याचा भाग तर दूर 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 असा होत आलेला आहे. आणि त्यामुळे नाती तुटत आहेत. नात्यांना फक्त स्वार्थाच्या पातळीवरती जपलं जात आहे. असं एक काळाच्या प्रवाहामध्ये व्यवस्था निर्माण होते आहे. अशा वेळेला लोकनाथ यशवंतांची कविता ही माणसाला अधिक तीव्र असं संवेदनशीलता पाळायला सांगते, नातं जपायला सांगते, सहृदयता जपायला सांगते, बंधुभाव शिकवते. एवढंच नव्हे तर निसर्गातल्या घटकांना सुद्धा फुलू द्यावं, वाढू द्यावं, याबद्दल सुद्धा ती एक दोन कवितेमध्ये बोलते. तर आज सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरती जर आपण पाहिलं तर जात आणि धर्म हा सुद्धा एक कळीचा मुद्दा ठरतो. पर्सनल मुलाखतमध्ये सुद्धा त्यांनी तो व्यक्त केला. आता ही पर्सनल मुलाखतमधला विषयच वेगळा अशा स्वरूपाचा असला तरी पर्यावरण नावाच्या कवितेमधला विषय मात्र अत्यंत
क्लेशकारक अशा स्वरूपाचा अनुभव अनेक वेळेला त्यांच्या मित्रांच्याकडूनच त्यांना आला आणि त्याबद्दल हा कवी खूप निराश होतो, उदास होतो, जणू काही आतून असा उद्ध्वस्त होतो. आणि मग या कवितेतल्या शेवटच्या ओळी ह्या अधिक गंभीरपणाने आपल्यासमोर येतात आणि त्या आहेत, करावं तर कसं करावं. म्हणजे एका बाजूला मी इतकं नातं जपतो, इतकं प्रेम करतो, इतक्या संवेदनाच्या पातळीवरती मी त्यांच्याशी वर्तन करतो, ते माझा श्वास बनतात, मी त्यांचा श्वास बनतो, आमच्यामध्ये एक प्रचंड मोठा जिव्हाळा असतो, कितीतरी वर्षापासून टिकलेली अशी एक जिव्हाळ्याची मैत्री असते. आणि हे सगळे नातेसंबंध मी जपत येतो. मी मित्रांचा जातीपातीच्या पलीकडे जाऊन सन्मान करतो. मात्र बऱ्याचदा अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध असणाऱ्या मित्र किंवा व्यक्ती माझ्यावरती खरं तर मनापासून व्यक्तिगत पातळीवरती त्या प्रेम पण करतात, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या डोक्यामधली जात जात नाही. म्हणजे व्यक्ती म्हणून माझ्यावरती एक उदंड प्रेम करणं, माझ्याशी त्यांचा ऋणानुबंध असणं, जिव्हाळा जपणं, हे सुद्धा एक चित्र मैत्रीच्या पातळीवरती त्यांना अनुभवायला येतं, नाही असं नाही. पण त्यामध्ये सुद्धा जात धर्म हा कळीचा मुद्दा बऱ्याचदा ठरतो. आणि मग ते समूहामध्ये असताना मला कसं बाजूला काढतात, याबद्दलची एक निराशेची, उद्विग्नतेची, वेदनेची, खरं तर ती एक व्याकुळतेची भावना पर्यावरण या कवितेमध्ये आत्यंतिक पोटतिडकीनं मांडलेली आहे. आणि मग हा कवी म्हणतो की असं जर असेल, म्हणजे एका बाजूला व्यक्तिगत पातळीवरती प्रेम करणं आणि दुसऱ्या बाजूला एका सामाजिक व्यवस्थेमध्ये मिसळत असताना मात्र जातीच्या पातळीवरती मला वेगळं काढणं, एका धर्माच्या पातळीवरती मला वेगळं समजणं, असं जर असेल तर मग यारी मैत्री ही टिकणार कशी? खरं तर ती टिकलीच नाही. या काळाच्या प्रवाहामध्ये ती व्हेंटिलेटरवर आहे असं या कवीला वाटतं. आणि शेवटी कुठलाही माणूस, कोणत्याही जाती धर्मामध्ये जन्माला आलेला माणूस, याला दुसऱ्या माणसाची गरज असते, एका नात्याची गरज असते, एका जिव्हाळ्याची गरज असते, एका प्रेमाची गरज असते, सहकार्याची, सहचर्याची गरज असते. त्याशिवाय माणसाच्या जीवनाला असं काही खास असं अस्तित्वच नाही. तिथं मैत्रीला आणि यारीला, दोस्तीला खूप महत्त्व असतं आणि आपण ती जपतो, बरेच जण ती जपतात. पण या मैत्रीमध्ये सुद्धा अडसर बऱ्याचदा सामूहिक जीवन व्यवस्थेमध्ये जात आणि धर्म ठरताना दिसते आणि त्यावेळेला मग मैत्रीचं नातं हे धोक्यात येतं. हे ऋणानुबंधाचे वर्षानुवर्षाच्या नाते हे असे तुटत जातात, त्याला तडा जातो, अंतःकरणामध्ये अशी चीर पडते, प्रचंड मोठ्या वेदना होतात, भावनात्मक पातळीवरती व्यवस्था येते. हे असं किती म्हणून बोलावं अशा स्वरूपाचा प्रश्न पडावा की जी माणसं प्रामाणिकपणाने मैत्रीचे नातेसंबंध आयुष्यभर जपू इच्छितात, अशा माणसांना जर असा एक विदारक आणि भीषण पातळीवरचा कटू अनुभव आला तर मात्र त्यांच्या हृदयावरती उमटलेली ही जी चीर आहे आणि त्यांच्या अंतःकरणाला झालेली ही भळबळती जखम आहे, त्याचं वर्णन निश्चितच शब्दांमध्ये नाही करता येत. की जेव्हा तुम्ही अत्यंत पवित्र आणि संवेदनाच्या पातळीवरती कोणतंही नातं जपता, तर त्या नात्यांमध्ये जर असे इतर एव्हिडन्स आले, धर्माचे, जातीचे, गरीब श्रीमंतीचे, तर मात्र खूपच ते क्लेशदायक स्वरूपाचा अनुभव पुढच्या व्यक्तीला येत असतो. आणि कवी असा अनेकदा या प्रकारच्या प्रवृत्तीचा बळी मैत्रीमध्ये सुद्धा ठरलेला आहे. आणि म्हणून त्यांनी पर्यावरण नावाच्या एका छोट्या कवितेमधून आपल्या अंतःकरणातील भळभळत्या जखमेचं एक वास्तव सत्यच आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि हे सगळं मांडत असताना सुद्धा हा कवी मैत्री तोडू इच्छित नाही, तो या व्यवस्थेचा भाग होऊनच राहू इच्छित आहे. ही मैत्रीचं नातं तो घट्ट टिकवू इच्छित आहे. आणि म्हणून तो म्हणतो, करावं तर कसं करावं. आणि त्याच्या आधी एक वाक्य बोलतो की मैत्री आणि यारी आता व्हेंटिलेटरवर आहे. कवी लोकनाथ यशवंत तरी इतके संयमी का? तरीही असं नातं ते अजूनही टिकवू का इच्छितात, या नात्याला ते जपू का इच्छितात की त्यांना समूहात असल्यानंतर जाती आणि धर्माच्या पातळीवरती, तिरस्काराच्या पातळीवरती वागणूक मिळाल्यानंतर सुद्धा मैत्री ही व्हेंटिलेटरवर असण्याचं दुःख त्यांना का होतंय? तर त्याच्या पाठीमागचं एक
तात्विक अधिष्ठान आहे ते म्हणजे बुद्धाचं. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल. माझा आग्रह असेल की तुम्ही बुद्ध आणि धम्मा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये बुद्धांचे मैत्रीच्या संदर्भामधले जे विचार आहेत ते अत्यंत महनीय अशा स्वरूपाचे आहेत. त्यांनी रक्ता मांसाच्या नात्याच्या पलीकडं मैत्रीला महत्त्व दिलेलं आहे गौतम बुद्धांनी सुद्धा. आणि मैत्रीच्या संदर्भामध्ये त्या ग्रंथामध्ये बुद्ध आणि धम्मा या नावाच्या ग्रंथामध्ये गौतम बुद्धांचे मैत्रीविषयक विचार तात्विक पातळीवरती आलेले आहेत. त्याचं महत्त्व कवी लोकनाथ यशवंतांना आहे. म्हणून अशा निबिड पर्यावरणामध्ये सुद्धा मैत्रीचं नातं हे सर्वोच्च नातं आहे, सर्वश्रेष्ठ नातं आहे. मैत्रीच अनेक विषमतावादी प्रवृत्तीला तिलांजली देऊ शकते. याच्याबद्दल लोकनाथ यशवंतांना विश्वास आहे. कारण ते विचार मैत्रीच्या संदर्भामधलेच नव्हे तर त्यांचे सगळेच विचार बुद्ध आणि धम्मासारख्या ग्रंथामधून आलेल्या बौद्ध तत्वज्ञानावरती आधारलेले तुम्हाला दिसतील. आणि म्हणून पर्यावरण या कवितेमध्ये असे कटू अनुभव धर्म आणि जाती व्यवस्थेच्या पातळीवरती येऊन सुद्धा हा कवी अत्यंत संयमाने मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसतो. तर ही छोटीशी कविता आपण थोडी वाचू आणि मग तुमच्या लक्षात येईल की मी हे सगळं आधीच या कवितेच्या संदर्भामधलं विवेचन मी केलेलं आहे. मी एकटा प्रिय आहे त्यांना, ते यारीने राहतात मिळून मिसळून. मी एकटा प्रिय आहे त्यांना, ते यारीने राहतात मिळून मिसळून. मात्र समूहात असलो की आपोआप माझे व्यक्तित्व होऊन जाते जाती धर्मात बंदिस्त त्यांच्यासाठी. मग मी राहत नाही. मग मी राहत नाही. होतो विशिष्ट धर्माचे बाह्यांग. होतो विशिष्ट धर्माचे बाह्यांग. दोस्ती यारी शेवटचे अचके देते व्हेंटिलेटरवर. दोस्ती यारी शेवटचे अचके देते व्हेंटिलेटरवर. करावं तर कसं करावं? करावं तर कसं करावं? मी प्रिय एकटा आहे त्यांना, ते यारीने राहतात मिळून मिसळून. अशा प्रकारची ही कवी लोकनाथ यशवंत यांची ही कविता आहे. तर आधीच मी या कवितेचा आशय तुमच्यासमोर अभिव्यक्त केला आणि मग या कवितेचं वाचन मी तुमच्यासमोर ठेवलं. त्याचं कारण मैत्रीचं नातं हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहीत आहे. आज जर आपण सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचं वास्तव जीवन जर पाहिलं, डोळसपणाने या समाजव्यवस्थेकडे पाहिलं, तर इथलं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक या सगळ्या व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा जात धर्माची विषमतेची बीजे जी आहेत ही डोकं वर काढत आहेत. माणसांमध्ये तेढ उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे प्रसंग समाजव्यवस्थेमध्ये घडत आहेत. अनेक प्रकारच्या एकसंधपणाला, नातेसंबंधाला गावागावांमध्ये, शहरांमध्ये तडे जात आहेत धर्म आणि जातीच्या पातळीवरती. कालपर्यंत अगदी जीवाचा जिवलग असणारा मित्र, सहकारी, शेजारी याच्याकडं आज आपण धर्म आणि जातीच्या पातळीवरती संशयानं बघायला लागलेलो आहोत. अशा एका विचित्र कोंडीच्या अवस्थेमध्ये तर हे जे सामाजिक पर्यावरण आहे, हे जे सांस्कृतिक पर्यावरण आहे, या पर्यावरणामध्ये पुन्हा एका निबिड तिरस्काराच्या व्यवस्थेचा जन्म होतोय की काय अशी एक शंका उत्पन्न व्हावी अशी एक परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून या कवितेकडे तुम्ही अधिक गंभीरपणाने बघावं. आपल्या मैत्रीमध्ये जात आणि धर्म, अगदीच आपल्या स्वभावामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना सुद्धा बाजूला ठेवून प्रसंगी मैत्रीचं नातं जपणं हे माणूस म्हणून फार गरजेची गोष्ट आहे. कारण त्याशिवाय एका सामाजिक पर्यावरणामधल्या
या दुराचारी प्रवृत्तींचा नायनाट होणार नाही. नरेंद्र दाभोळकर सुद्धा अनेकदा चळवळीतल्या तरुणांना सांगत होते की आपण जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन आपण इतरांशी मैत्री करायला पाहिजे. ती मैत्री केल्याने मग तुमच्यामधलं जे माणूस म्हणून असणारं नातं हे घट्ट होत जाईल. नाहीतरी मग दुसऱ्याच्या सांगण्याने इतर धर्मातल्या व्यक्तीबद्दल किंवा इतर जातीतल्या व्यक्तीबद्दल विनाकारण आपल्या मनामध्ये अशा एक असूया निर्माण होईल, तेढ निर्माण होईल, तिरस्काराची भावना निर्माण होईल. म्हणून मैत्रीला माणसाच्या जीवनामध्ये या अर्थानं महत्त्व आहे. जर तुम्ही अशा अनेक जाती धर्मातल्या मुलांच्या बरोबर असे मैत्रीचे नातेसंबंध असतील तर मग कोणीही तुम्हाला एका विशिष्ट आणि धर्म आणि जातीच्या पातळीवरती बहकावू शकत नाही. आणि मग एक चांगली, सुंदर अशी एक समाजव्यवस्था बनायला मदत होते. आपलं मन पण स्वच्छ राहतं, आपले नाते संबंध बळकट होतात, जिव्हाळा निर्माण होतो आणि मग जीवाला जीव देणारी मैत्री ही टिकते. म्हणून अशा एका सदृढ, सोज्वळ, प्रसन्न, जिव्हाळ्याच्या पर्यावरणाची आज समाजाला गरज आहे आणि ती गरज मैत्रीतून पूर्ण होते. म्हणून हा कवी एवढं सगळं होऊन सुद्धा थेट असं मैत्रीला तिलांजली देण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त उद्ध्वस्त आणि उद्विग्न मानसिकतेमध्ये तो असाच विचार करतो की मी एवढ्या जिव्हाळ्यानं दोस्ती आणि यारी जपतो, तरीही लोक माझ्याशी असं धर्म आणि जातीच्या पातळीवरती भेद करतात. तर करावं तर कसं करावं, असा एक उद्विग्न प्रश्नच ते स्वतःच्या मनाला विचारतात. तर या बदलत्या पर्यावरणाचं एक भीषण वास्तव मैत्रीमधल्या नात्यांच्या संदर्भामधलं कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केलेलं आहे. एवढंच याबद्दल मी तुम्हाला इथं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.